हिमायतनगर येथे मराठा सेवा संघाची बैठक संपन्न। ही बैठक विभागीय अध्यक्ष शिंदे सर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सतीश जाधव, सामाजिक नेते शेरा पाटील, सचिव श्री कदम आदी वरिष्ठांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। तरी या बैठकीत सूत्रसंचालनाची महत्त्वपूर्ण भूमिका तंटामुक्ती तालुका अध्यक्ष डॉक्टर अब्दुल गफार कारलेकर यांनी पार पाडली। या प्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष म्हणून नारायण काळे यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष सारंग पाटील मिराशे, राम डाकोरे सर, जिल्हा महासचिव मुन्ना शिंदे आदी नागरिक उपस्थित होते। या निवड प्रसंगी नारायण काळे यांना नियुक्तीपत्र देत शाल आणि पुष्पहार घालून सन्मानितही करण्यात आले। या प्रसंगी प्रतिक्रिया देताना मराठा सेवा संघाचे वरिष्ठ सर, आज हिमायतनगर येथे तुमची बैठक संपन्न झाली, तरी काय उद्देश होता नेमकं? मी ॲडव्होकेट सतीश कुमार जाधव, जिल्हाधीश मराठा सेवा संघ नांदेड उत्तर। आजच्या बैठकीचा हा विषय असा आहे की मराठा सेवा संघाचे अनेक 35 वर्षापासून मागील मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी मुहूर्त लावलेली आहे। तेव्हा समाज जागृत व्हावा, जागृत होऊन संघटित व्हावा आणि संघटित समाज हा कोणाचाही गुलाम राहू शकत नाही, त्याच विचारांनी त्यांनी समाज सेवा संघ मराठा सेवा संघाची स्थापना केली। त्याचाच आजचा इथं येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हिमायतनगरला आपण तालुका अध्यक्ष निवडी या संदर्भात आपण इथं बैठक लावली, शासकीय विश्रामगृह हिमायत इथं लावली होती। त्या संदर्भात म्हणून आज आपण हिमायतनगरच्या तालुका अध्यक्षपदी ग्रामसेवक नारायण काळे सर यांची निवड केलेली आहे।